भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षातील तृतीयेला हरतालिकेचं व्रत केले जाते. तरी या वर्षी हरितालिका 6 सप्टेंबरला आहे. तुम्ही इथे स्क्रीनवरती शुभ मुहूर्त बघू शकता. हरितालिका हे नाव कसे पडले त्याविषयी थोडक्यात कथा बघूयात. राजा दक्षिणेने जेव्हा महादेवाचा अपमान केला तेव्हा सती मातेने यज्ञामध्ये उडी घेऊन स्वतःला संपवले. पुढील जन्मी राजा हिमालयाच्या पोटी पार्वती म्हणून जन्म घेतला. या जन्मी सुद्धा आपले विवाह महादेवाशी व्हावे यासाठी पार्वती मातेने खूप घोर तपश्चर्या केली आणि मनोभावे महादेवाला आपले पती मानले. परंतु राजा हिमाचल यांनी नारदाच्या म्हणण्यानुसार पार्वती मातेचा विवाह भगवान विष्णूशी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय पार्वती मातेला मान्य नव्हता, म्हणून पुन्हा त्यांनी महादेवाची घोर तपश्चर्या करायला सुरुवात केली. पार्वती मातेचे दुःख त्यांच्या मैत्रिणीकडून पाहल्या गेले नाही, म्हणून त्या सर्व मैत्रिणी पार्वती मातेला घनदाट जंगलात घेऊन गेल्या. जंगलात व्यत्यय आणणारे कोणीच नसल्यामुळे पार्वती मातेने विना अन्न पाण्याचे महादेवाचे व्रत करायला सुरुवात केली. माता पार्वतीचे त्यांच्या मैत्रिणीद्वारे केलेले हरण या घटनेवरूनच या व्रताचे नाव हरितालिका